संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनंतर औरंगजेबाला वाटलं, आता मराठा साम्राज्य पूर्ण संपलं. दख्खन जिंकून मी दिल्लीला परत जाईन. हिंदवी स्वराज्याचा अंत झाला. पण संभाजी महाराजांच्या रक्ताने मराठ्यांच्या अंगात आग लावली होती. संभाजींच्या बलिदानाने मराठे एक झाले आणि त्यांचा बदला घेण्यासाठी एक धाडसी सेनापती पुढे आला, संताजी घोरपडे. तर नक्कीच तुम्ही आमचा पहिला भाग पाहिला असेल, ज्यात आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते छत्रपती संभाजी महाराजांच्या अमर बलिदानापर्यंतची प्रेरणादायी कहाणी सांगितली. तो भाग न पाहिलात तर आता लगेच डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करा आणि पहा, कारण त्या बलिदानानंतरच मराठ्यांच्या इतिहासातील एक सोनेरी अध्याय सुरू झाला. ऑगस्ट 1689, तुळापूर. औरंगजेब आपल्या प्रचंड सैन्यासह तुळापूरजवळ कोरेगाव परिसरात छावणी टाकून बसला होता. हेच ते ठिकाण जिथे संभाजी महाराजांना क्रूरपणे ठार मारलं गेलं होतं. औरंगजेबाला वाटत होतं, आता कोण धसावेल माझ्यावर हल्ला करायला. पण संताजी घोरपडे, त्यांचे सहकारी विठोजी चव्हाण आणि भाईरजी घोरपडे यांनी एक धाडसी योजना आखली. धनाजी जाधवांनी मुख्य मुघल सेनापतींना गुंतवून ठेवलं, तर संताजींनी फक्त 2000 स्वारांचा छोटासी तुकडी घेऊन रात्रीच्या अंधारात मुघल छावणीत शिरण्याचा निर्णय घेतला. जासूसांच्या मदतीने त्यांना औरंगजेबाच्या राजकीय तंबूची प्रत्येक माहिती मिळाली होती. संताजींनी छावणीत शिरून तंबूच्या दोऱ्या कापल्या, तंबू कोसरवला आणि आत जो कोणी होता त्याला ठार मारलं. हजारो मुघल सैनिक घाबरले, अफरातफरी माजली. पण नशिबाने औरंगजेब त्या रात्री आपल्या मुलीच्या तंबूत होता, म्हणून तो वाचला. तरीही मराठ्यांनी औरंगजेबाच्या तंबूचे सोनेरी कलश कापले आणि ते राजाराम महाराजांना भेट म्हणून दिले. या हल्ल्याने औरंगजेबाची सारी इज्जत धुळीला मिळाली. हा हल्ला म्हणजे फक्त बदला नव्हता, तर मराठ्यांच्या अजेय भावनेचा जाहीरनामा होता. या घटनेनंतर औरंगजेब घाबरला, पण त्याने बदला घेण्यासाठी कासिम खानासारखे बलवान सेनापती पाठवले. 1695 डोड्डेरी तलाकू युद्ध. कर्नाटकात कासिम खानाने मोठी फौज घेऊन मराठ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला, पण संताजींनी पुन्हा आपली गनिमी कावा चालवली. त्यांनी मुघल सेनेचा पाठलाग केला, रस्त्यात हल्ले केले आणि डोड्डेरी किल्ल्यात घेरले. किल्ल्यात अन्न संपलं. मुघल सैनिकांनी घोडे, हत्ती, कुत्रे सुद्धा खाल्ले. भूक आणि भीतीने कासिम खानाने शेवटी आत्महत्या केली. काही इतिहासकारांच्या मते तो लढाईत मारला गेला. या युद्धात संताजींनी लाखो रुपयांचा लूटमाल मिळवला आणि मुघलांना धडा शिकवला. मराठे कधीही हार मानत नाहीत. मित्रांनो, तुळापूरपासून डोड्डेरीपर्यंत, उज्जैन ते मच्छलीपट्टणम पर्यंत संताजी आणि धनाजींनी मुघलांना सतत त्रास दिला. औरंगजेबाला कंगाल केलं. त्याची सेना थकली, अर्थव्यवस्था कोलमडली. औरंगजेबाला शेवटपर्यंत मराठ्यांची भीती राहिली. हे फक्त युद्ध नव्हते, हे होता हिंदवी स्वराज्याचा बदला, संभाजी महाराजांच्या बलिदानाचा सन्मान. मित्रांनो, संताजी घोरपडेंची ही कहाणी अजून संपलेली नाही. पुढच्या भागात आपण पाहू औरंगजेबाची दयनीय अवस्था कशी झाली आणि मराठ्यांनी साम्राज्य कसं विस्तारलं. हा इतिहास आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि शेअर करा, जेणेकरून प्रत्येक मराठी माणसापर्यंत हा गौरवशाली इतिहास पोहोचेल. हर हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी.